तिरखड्याप्रमाणे असं अलगद बाहेर फिरणार. तूच माझ्या पोटच्या बाळाला गालबोट लावलेस, माझ्या चरित्रावर बोट ठेवलेस. होय, एवढा कारणीभूत आहे तेवढी तू सुद्धा कारणीभूत आहेस. कारण की तुझ्या बहिणीला म्हणजे मंथलीला वाचवायचं आणि मला एक सांग, त्या एकाच जगामध्ये 2 पक्ष्यांचा शिकार करायला मिळत असेल तर ती संधी का म्हणून सोडणार आहे? माझ्या आयुष्याचा नाश करून काय मिळणार आहे तुला? बदला द्यायचा होता मला. आता त्या दिवशी तुझ्या कोठीवर आलो असताना तू माझ्या कानावर मारलेला आपल्याचा बदला घ्यायचा. माझ्या आयुष्याचा नाश करून तो परमेश्वर तुला तरी सुखाने जगू देणार आहे. मी कसं जीवन जगतोय याचा विचार करण्यापेक्षा तू कसं जीवन जगतेस याचा विचार कर. ज्या दिवशी या समाजातील वासनांद लोकांना कळेल ना की तू पैसे घेऊन मोठमोठ्या श्रीमंत लोकांना रिझवण्याचं काम करते, तेव्हा या समाजातील वासनांद लोकांची अशी लाईन लागेल. आणि मग तुला विचार, अरे छमिया, एक रात का कितना लेती, दिन का कितना लेती है, एक साल का कितना लेती है, तेव्हा तुला कळेल की जीवन जगत काय असतंय म्हणून. तू माझी सेवा कर, त्याच्या बदल्यात तुला भरपूर पैसा देईल, त्या वेळापेक्षा जास्त. आणि एवढंच नाही तर तुझ्या या पोटच्या गुणाला स्वतःचं नाव सुद्धा येईल. प्रयत्न करते मी तुला अजिबात सोडणार नाही. मला तुझ्या या शरीराची शेणायचं आहे. अगं तू पैसे देणारच आहेस, चला पैसे आण. तू जर नंतर त्याला सोडला नसला तर मी माझ्या आबरूची पर्वा न करता डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाईन. तू पोलीस स्टेशनला जाशील, ठीक आहे सोडलं का? पैसे आण. तुला पैसे सांग ना. तुझ्या ताईला समजव, मी याच्यानंतर असं नाही वागणार. तू समजव तुझ्या ताईला. तुझ्या ताईला समजव प्लीज. मी हात जोडतो तुझ्याकडे. तुझ्या ताईला समजव प्लीज. तुझ्या ताईला समजव. मी तुला तुझी चूक कळली ना? हो माझी चूक कळली. मी याच्यानंतर हो तरी मुलीचं आयुष्य तुला काय वाटलं तुझ्यासारख्या भिक्कार टिकून मरणार नाही? तुझ्या शरीराशी मला खेळ दिलं नाहीस ना? अरे काय करतोय? माझं डोकं टाकलेलं आहे. परिस्थितीमध्ये हिला मला संपवायचं बस. अरे मूर्ख आहेस का? तिला मारून तुला जेलमध्ये जायचं आहे का? काही झालं तरी चालेल, पण मला हिला संपवायचं. बघ हे पुण्याचं काम मी करतोय, तू कशाला काळजी करतो? अरे ते मी संपवतो तिला. ते तुम्ही तुमच्या हाताने संपवता. मी हात जोडते. मी याबद्दल तुमच्या पाया पडते. मी काय वाईट केलंय तुमचं? काय वाईट केलंय मी? काय करतोयस तू? अरे इथे माझी कॉलर पकडतोयस तू? ऐकायचंय तुला ती कोण आहे? कोण? अरे ती या पुन्हा काकाची मुलगी आहे. नीच नालायक माणसं, आजपर्यंत खूप अत्याचार सहन केला, पण आज तुला या जगण्यात, या जीवन जगण्यात काही अर्थ नाही. तुला फक्त सोपवणार फक्त हा पुन्हा काका. मन चालेल.
महाराज जाऊ द्या तुम्ही जाऊ एकदम खरं आहे मुली मातीच्या सुद्धा माहितीचं नाही मला माफी करण्याचं लायकीचं नाही मला या जगात जगण्याचं काही अधिकार नाही ठीक आहे मला माफ करू बेटा पण आज याच ठिकाणी तुझ्या समोर हा बाप स्वतःला संपवून टाकेल का स्वतःला संपवून टाकेल मुली काय म्हणून Yes, sir.